सत्यजित साहेब मासनी सोडत नसतो यो पोत्या। मी त्या सत्यजित भालेकरांना धडा शिकवणार। हे असलं काही मनात आणू नको सत्ता। साखरपुडा आहे तुझा, तो होईपर्यंत शांत राहा। सत्यजित आय डोंट थिंक आता काही प्रश्न असतील। तुम्ही जे डॉट्स कनेक्ट केले त्यावरून मलाही आता असंच वाटतंय की मानसी सरनाईकचा खून हा या सत्यजित भालेकरनेच केलाय। मिस्टर भार्गव, आय अग्री विथ यू। मानसी सरनाईकचा खून ना यशवंत भालेकरांनी केलाय ना ममता मानवने। आय अग्री। थँक्यू। आणखी एक गोष्ट मॅडम, मानसीच्या मर्डरचा फायदा ज्याला होणार होता तो सत्यजित बँगलोरला गेलाच नव्हता, मुंबईत होता। पण सत्यजित मुंबईत होता आणि तो बंगल्यावर गेला होता, याचा काही प्रूफ आहे का? प्रूफ काहीच नाहीये, पण जेव्हा प्रूफ नसतं तेव्हा कन्फेशनच्या आधारे चालवं लागतं आणि आता त्यासाठी आपल्याला स्ट्रॅप लावावं लागणार आहे। पण ह्यासाठी तुमच्याकडे काही प्लॅन ऑफ ऍक्शन आहे? यस। यशवंत भालेकर गायब आहेत म्हटल्यानंतर सत्यजित भालेकर प्रचंड डेस्परेट असणाऱ्या सेबीच्या पेपर्सवर सह्या घेण्यासाठी, म्हणून सत्यजित रात्री पोलीस स्टेशनला आला। त्याने पोत्याला मारहाण केलं, टॉर्चर केलं आणि यशवंत भालेकरांचा पत्ता मागितला। व्हॉट? येस। आतमध्ये कोणी अलाव केलं त्यांना? माने होते तिकडे। माने? या मानेंचं काहीतरी करावं लागणार आहे आधी। रिलॅक्स रिलॅक्स, असं करून चालणार नाही, आपल्याच डिपार्टमेंटची बदनामी होईल। मॅडम सगळ्यात आधी आपण फोकस करूया सत्यजित भालेकरांवर। कंटिन्यू। यशवंत भालेकर हाती लागत नाहीत म्हटल्यानंतर सत्यजित भालेकर ममताजींच्या मागे लागणार पेपर्सवर सह्या घ्यायला। आपण त्यांना मदत करूया। कशी? आता मी तर माझी इमेज चेंज करू शकत नाही, तुम्ही जर माने झालात तर सहशक्य आहे। सत्यजित। मिस्टर भार्गव, ह्या सत्यजितला संशय ठेवून आपण ट्रॅप नक्की लावूच, पण जर मानसी सरनाईकचा खून हा हेमंत राणेने केला असेल तर त्यासाठी पुरावा लागेलच। दिशा, हे दिशा इकडे ना। काय ग? ही बघ, चेन आवडते का तुला? आई, हे बघ, काही नसलं ना तरी चालेल मला। असं कसं म्हणतेस? आजपर्यंत सगळं ऍडजस्ट करत आलीस, आता लग्न तरी तुझ्या मनासारखं होऊ दे ना। खरं तर खूप छान नटवायचं होतं तुला, पण तू टेन्शन कशाला घेतीयस? घरच्या घरीच साखरपुडा करतो ना आपण, आणि मला कोण बघणार आहे? तुम्ही लोकच तर आहात, आणि तुमच्यासाठी मी तीच दिशा आहे जी आधी होते। ममता सुन ना, मैं क्या बोलती है, बाहर कुछ डेकोरेशन वगैरह करने का है क्या? मावशी, जास्त तामझाम नका करू। अगं असं काय म्हणतेस? निदान दरवाजाला तोरण तरी लावायलाच हवं ना। हा ठीक आहे, मग मीच बांधते, आलेच। अरे देखा, लड़की कितनी समझदार हो गई है। हो ना। वही भी खाली, रुक मैं पानी लेके आती हूँ। हॅलो, पैसे मिळाले ना बाळा तुला? आबा, कसले पैसे? काय बोलताय? अरे तू पाठवलेले पैसे प्रतीक्षाने तुझ्या अकाउंटला जमा केलेले आहेत, ते मिळाले का? पण आबा ट्रान्सफर कसे केले? म्हणजे माझे अकाउंट डिटेल्स कोणी दिले? त्या शन्नूने पाठवले ना। पण अजून एक गोष्ट मला सांग, तू म्हणालीस त्या हेमंत राणेला अजून एक भाऊ होता, शन्नू बी आहे, बरोबर ना? हो आबा, मी काय म्हणते, आपण नंतर बोलूया का? काय उद्या दिशाचा साखरपुडा ठरवलाय आणि मला सगळी तयारी करायची बाकी आहे। प्रतीक्षाचं म्हणणं आहे हेमंतला कोणी भाऊ नव्हता, मग शन्नू बी कोण? नाही, होता भाऊ, पण तो त्यांच्या सोबत राहत नव्हता, म्हणून कदाचित वहिनीला माहित नसेल। तरीच मी म्हणालो प्रतीक्षाला, विश्वजित कशाला खोटं बोलेल? बाकी कसं काय चाललंय? आबा,
खरंच खूप घाईत आहे, खूप कामं पेंडिंग आहेत. मी उद्या बोलते ना तुमच्याशी, चालेल ना? हो बर ठीक आहे चालेल. तुला आगाऊपणा करायला कोणी सांगितलं होतं? तुला म्हटलं होतं ना पैसे परत नाही घ्यायचे बाबांकडून. का घेतलेस? का अकाउंट डिटेल्स पाठवलेस तू? मेरे पे क्यों उखड़ रही है? टाइम को समझ ममता. तूने रट लगा के रखी थी कल के कल सगाई करने के, कहीं से पैसा नहीं आ रहा था तो क्या करती मैं? अगं पण मी तुला म्हटलं होत मेरी बाजू. मुझ पे चिल्लाने का है, मेरे साथ झगड़ा करने का है ना, सब कर, लेकिन सगाई हो जाने के बाद. समझ. और सुन, एक और बात है, तेरे को एक सरप्राइज देने का है. आता काय आहे? अभी नहीं, कल पता चलेगा तेरे को. तब तक तू ठंडी हो जा, ऐसे गुस्से से मत दिख. ले चव्हाण काका, तुम्ही म्हणाल त्याप्रमाणे सगळं आणलंय. पुरेल नाही हे सगळं? हो हो ममताजी, अहो नका काळजी करू. अहो घरातल्या घरात तर कार्यक्रम आहे, होईल सगळं व्यवस्थित, नका चिंता करू. ममता, अब देख तेरा सरप्राइज. दिशा बेटा आभार. गोड दिसते माझी मुलगी, किती छान नटली असतो. पण हे दागिने खोटे आहेत. बस का मावशे, रंगाची होणारी बायको येते, खोटे दागिने कशाला घाले? काही शपथ मावशे, मी संपलो. काही खरं नाही माझं. अरे बापरे. रंगा, अरे पण हे सगळं राहू दे ना, तू नको विचार करू. हे घे तुझ्यासाठी साडी, ही तुझ्यासाठी साडी. पटकन चेंज करायचं, लवकर आवरा, चला. अरे गंगा बेटा, सबके लिए कपड़े लेके आया, तू क्या पहनेगा? हे काय आणलंय ना, कडक शेरवानी आहे. चला चला आवरा पटकन. अरे पण रंगा, तू मावशे, मी असताना कशाला टेन्शन घेतेस तू? मी आहे ना इथे. काय मी कुणाला काही बोललो नाही, पण मी पैसे साठवत होतो दागिने घ्यायला. आणि अजून एक घर पण बुक केलंय आपण. मोठं घर आहे, आपण सगळे एकत्र राहूया. हे घर देऊन टाकू भालेकरात, नको आपल्याला. रंगा, मावशे, कशाला इमोशनल होतेस? मी परका आहे का? माझ्या बायकोची आई आहेस तू, आणि त्याच्या आधी माझी मावशी. तुला बरं वाऱ्यावर सोडेन मी? हा, मी काय म्हणतो, तू माझ्यासोबतच का नाही राहत कायमची? हा, आयुष्यभर माझ्यासोबत राहा, मी सांभाळ करीन तुझा. एक मिनिट हा ममता. आई शपथ, तुम दोनों की जोड़ी भगवान ऐसे ही बरकरार रखे. रंगा, रंगा भाई, बाहेर ये. मला वाटलंच होतं हे मित्र आले असणार पार्टीसाठी. मी पटकन जाऊन येतो. हा रंगा, तू कशाला चाललायस? त्यांना बोलव ना आतमध्ये. नाही, नको नको, आत नको. कशाला? ते पार्टीसाठीच आले. मी देतो ना पार्टी त्यांना बाहेर. काका, सगळी तयारी करून ठेवा, मी पटकन आवरून येतो. हो हो, तू लवकर ये बाबा. हॅलो.
विश्वजितला फोन लावतोय, उचलतच नाही येतो. कामात असतील. तुम्हीच म्हणालात ना ते क्लाउड किचन जोरात चालू आहे म्हणून. हा ते हो छान चव आहे त्याच्या हाताला. बरं, काही महत्वाचं बोलायचं होतं का? नाही काय आठवण आली. आणि असं म्हणतात की आठवण आली ना ज्याची की लगेच संपर्क करावा त्या माणसाशी, नाही तर कशी माणसं हळूहळू दूर जातात. आबा, पण आता भाऊजी तुमच्यापासून दूर जाणं शक्यच नाही. नाही गेला होता 20 वर्षापूर्वी, 20 वर्षांनी भेटला. पण आता नाही जाणार. बरं, तुम्ही जरा पाय मोकळे करून येता का बाहेर? तोपर्यंत मी जेवण गरम करते. हो आले. देवा काळजी घे रे माझ्या विश्वाची. का देवा, माझ्या मुलीच्या आयुष्यात चुकलेलं विसरलाच आहेस का तू? ईशा, काय काय म्हणाले डॉक्टर? बस ईशा, बोल बाळा, रडत बसायची वेळ नाहीये, बोल. ती काय म्हणाले डॉक्टर? बोलायचं वाट, लवकर बोला. ते म्हणाले ऑपरेशन करावं लागेल आणि शरीरातल्या गोळ्या काढाव्या लागतील, तरच कदाचित तो वाचेल. कदाचित म्हणजे? कदाचित म्हणजे काय? म्हणजे रंगाच्या वाचण्याची फक्त 50% शक्यता आहे. नाही नाही, असं कसं? त्यांना सांगा माझ्या रंगाला काही करा पण वाचवा. आणि अजून ऑपरेशन सुरू नाही केलं का? डॉक्टर डॉक्टर ममताजी, त्यांनी सांगितलं ऑपरेशन सुरू करायच्या आधी 7 लाख रुपये जमा करायला हो, लागतील. ठीक आहे ना. किती? 7 लाख. बोला आबा. काय काय तिकडे काय चाललंय जरा मला कळेल का रे? आबा आबा, काही नाही. दिशा आणि रंगाचा साखरपुडा होता, थोडासा अपघात झालाय, रंगाला लागलाय, आम्ही हॉस्पिटलमध्ये. आणि मला असा संशय आहे की या अपघातामागे सत्यजितचा हात आहे. आबा, हे तुमचे लाड आहेत जे सर्वांना भोगायला लागतात. तू आता काय करणार आहेस? नाही माहित मला, पण तुमच्या देवाकडे जरा प्रार्थना करा, कारण तुमच्या लाडक्या सत्यजितला थोडीशी सद्बुद्धी दे म्हणून. आणि आबा, यापुढे तुम्ही फोन करू नका. इकडचं सगळं व्यवस्थित झाल्यावर मी फोन करीन, तोपर्यंत कॉल करू नका. मला काहीतरी मोठा निर्णय घ्यावा लागेल. काळजी घ्या, ठेवते. मी जाऊन येते पटकन, जरा लक्ष द्यायचे. हो हो. क्या हुआ ममता? क्या बोल रहे थे डॉक्टर? अर्ध्या तासात 7 लाख रुपये जमा करायचे. चला, कुठून आणायचे एवढे पैसे? देख तू फिक्र मत कर. 2-4 लोग हैं जिनको मैंने कभी मदद की थी. हे मैं बन के जाऊंगी ना, तर काहीतरी जुगाड होईल पैशाचा. नाही नाही, तू हे मैं बनून कुठेही जायचं नाहीस. तू थांब, मी बघते काय करायचं. नहीं तो पैसा कहाँ से मी लाएगा? म्हंटल ना, मी बघते, काहीतरी मार्ग निघेल. तू थांब. सत्यजित, बघ सत्यजित, मला तुझ्याशी बोलायला आता वेळ नाहीये, कळलं? ऐकून तरी घे मला काय बोलायचं ते. रंगाची अवस्था काय आहे एवढं विचारायला फोन केलाय रे मी. सत्यजित, किती लोकांचा जीव घेणार आहेस अजून? हे दादा, या सगळ्यावर आपण नंतर बोलूया का प्लीज? आय रिक्वेस्ट यू.
तर आता रंगाची अवस्था बघता तू त्याला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केला असणार आहेत. तर त्याच्या उपचारासाठी तुला भरपूर पैसे लागणार. दादा तू माझा मोठा भाऊ आहे, सख्खा, त्यामुळे तुला हवे थोडे पैसे मी द्यायला तयार आहे रे. आणि त्या बदल्यात तुला माझ्या सह्या हव्यात ना सेबीच्या पेपर्सवर. क्या बात है दादा, क्या बात है. मटकावडा आहेस की रे तू. दादा फार वेळ वाया घालवू नकोस. जो काही विचार करायचा आहे तो सुपर फास्ट विचार कर. नाहीतर त्या दिशाच्या कपाळावर कुंकू लागायच्या आधीच तुझ्याची वेळ येईल रे तुझ्यावर. ठीक आहे, पैसे तयार ठेव, मी येते. ऑफकोर्स दादा, यू आर मोस्ट वेलकम. शांत सत्य. आजपासून नवीन स्लोगन, हॅपी सत्यजीत, हॅपी. क्या बोला वो? सत्यजित पैसे देतोय और उसके बदले में? त्याला सह्या हव्यात सेबीच्या पेपर्सवर. देख तुझे एक बात बोल देती हूँ, तू सही नहीं करेगी मुग्धा. शन्नू, रंगा मरणाच्या दारात आहे, त्याला वाचवणं गरजेचं आहे. लेकिन तू सही करेगी ना मुग्धा, तो दिशा का हक हमेशा के लिए छीन लेगी, समझ. मग काय करू मी, सांग ना काय करू. हे बघ शन्नू, त्या दोघांचं लग्न झालं नसलं ना तरी एकमेकांना नवरा बायको मानलंय त्यांनी. दिशाचा नवरा आहे तो आता, त्याला वाचवणं गरजेचं आहे. हाँ तो मैं बोल रही हूँ ना, मार्केट में जाके वसूली करती हूँ करके, तो वो भी तुझे नहीं चाहिए. अच्छा सुन, हेमा बन के नहीं जाती हूँ, शन्नो बन के जाऊंगी तो चलेगा. आणि कोण देणार शन्नूला 7 लाख रुपए? उसका तुझे क्या करने का है? भीख मांग के लाऊंगी मैं, जैसे तैसे लेके आऊंगी मैं. तू सत्यजीत से पैसा नहीं लेगी बस. शन्नो समज जरा, रंगाने आजवर आपल्यावर अनेक उपकार केले, आपल्या पोरीला स्वीकारले ते, आणि मुळात आता दिशाही त्याच्यावर प्रेम करते. त्यामुळे या सगळ्या समोर ना मला त्या फॅक्टरीची काही किंमत नाही. मुळात त्या फॅक्टरीला मी कधी आपलं मानलंच नव्हतं, आणि जी गोष्ट माझी नाहीये त्यावर मी अधिकार दाखवणार नाही. देख ममता, फिर से कहती हूँ, ठंडे दिमाग से सोच. अफरा तफरी में कुछ गलत कदम उठाएगी ना तू, अरे ये फैक्ट्री हमेशा के लिए खो. मरू दे ती फॅक्टरी. काय लावलंय फॅक्टरी? तुला कळतंय का? दिशा आणि रंगा एकमेकांवर प्रेम करतात. हा, त्यांचं सुख एकत्र राहण्यामध्ये आहे. तेच नाही राहील तर या फॅक्टरीचं काय करायचं? काय उपयोग आहे फॅक्टरीचा? मी सत्यजित कडे चालले, तिथून डायरेक्ट हॉस्पिटलमध्ये इकडे ये तू. ठीक, सुनने वाली तो तू है नहीं, तो जो तुझे मन में आए ना वो कर. तुम्ही बरं झालं तुम्ही आलात. अविनाशी, तुम्हाला कळलं असेलच नाही ते काय झालं. हो, म्हणूनच आलो. चला आपण जाऊया लवकर, वेळ नाहीये. पण त्याआधी मला तुमच्याशी बोलायचं आहे. अविनाशी, बोलत बसायला वेळ नाहीये. 7 लाख रुपये जमा करायचे, नाही तर त्या पोराचं ऑपरेशन नाही होणार. काळजी करू नका, ते सगळं होईलच. मला खूप महत्वाचं बोलायचं. बोला.